उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं निर्धार शिबिर पार पडलं. त्यात एआयच्या माध्यमातून जो बाळासाहेबांचा आवाज आणि ते एकूण जे सादरीकरण झालं त्यावर आता खूप टीका होऊ लागलेली आहे. आपले राजकीय विरोधक भाजप, शिंदे शिवसेना टीका करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांचा बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला हे दुर्दैवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कधीच मागे सोडलंय अशी टीका केली. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ज्याने एक बनावट शिवसेना निर्माण केली आहे त्याने हे बोलू नये. बाळासाहेबांच्या नावानं, बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. बनावट शिवसेना. त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच. बरं, हे काय कालच झालंय का? याआधी मुंबईतल्या शिबिरात सुद्धा बाळासाहेबांचा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला. तेव्हा त्यांचं लक्ष गेलं नाही. तंत्रज्ञान पुढे गेलंय, विज्ञान पुढे गेलेलं आहे. स्वतः त्यांचे नेते शिंदे गटाचे नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाविषयी देश कसा आम्ही पुढे नेतोय याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत. ते त्यांनी नेत्यांचं आपलं ऐकायला पाहिजे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ह्या लोकांशी काय संबंध आहे? संबंध काय? अमित शहानी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही. विचार बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत ना. आता त्याने एक सिनेमा काढला, काय धर्मवीर, काय 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 तो धर्मवीर. हा, धर्मवीर. 2 भाग काढले. हा, वेब सिरीज आहे ती. त्या 5-25 भाग काढत राहतील त्याचे. तर तो चित्रपट काय मी पाहिला नाही, पण लोक सांगतात. या लोकांपेक्षा आनंद दिघेंना मी जास्त ओळखतो. त्यांच्या नावानं बनावट भूमिका, बनावट विचार, बनावट संवाद हे निर्माण केलेले चालले का? तुम्ही धर्मवीरांचं आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलो. आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतोय. आमचे राजन विचारे त्यांच्या फार जवळ होते सगळ्यात जास्त. आणि तुम्ही आनंद दिघ्यांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला. तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर त्याच्यावर आम्ही वाद करू. पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख सध्याचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत. आम्ही जर अमित शहांवरती काय केलं असतं, ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही जर अमित शहांवरती, बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता, असं काय करता अमित शहांवरती, तर बाबा ठीक आहे, त्यांची तक्रार योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांवरती केलेले आहे. आमचे तुमचा काय संबंध आहे? पण राऊतसाहेब, आनंद दिघेंचा विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेविरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. दुसरा असा आहे, त्याने इतिहास वाचावा. ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं. बघा, हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले, आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधनं दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या. फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे, इथेच राहूया आपण,
भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंदीके शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत, आम्हाला शिवसेना काय शिकवलंय. शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणतायत की ठाकरेंच्या नाशिक मधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा. एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल, सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे असतील. ठीक आहे, काय हरकत नाही ना. तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा, कोण येत आहेत ते. काही हरकत नाही. तुमच्या आयुष्यात दुसरं आहे का? आहे का? लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा, हा तुमचा धर्म आहे, धर्मवीरांचा नव्या. हे धमक्या देऊ नका म्हणावं, अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला. तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. म्हणजे एकेकाळी अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे, धमक्या द्यायचे, माणसं मारायचे, माणसांचं अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत आहेत. कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार? तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार. त्यांनी गुजरातमध्ये जे चालवलेलं आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत. अमित शहा त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपतायत, पण जे पक्ष आहेत, या एकनाथ शिंदे आहे धर्मवीरांच्या नव्या, हे धमक्या देऊ नका म्हणावं, अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला. तुमचं हेच धोरण आहे, धमक्या देणं. म्हणजे एकेकाळी अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे, धमक्या द्यायचे, माणसं मारायचे, माणसांचं अपहरण करायचे. त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत आहेत. कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार? तेच करणार ना. पक्ष फोडणार, घरं फोडणार, दुकानं फोडणार. त्यांनी गुजरातमध्ये जे चालवलेलं आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत. अमित शहा त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपतायत, पण जे पक्ष आहेत, या एकनाथ शिंदे, काय यशवंतशी वगैरे, अजित पवार, ते त्यांची पूर्ण वाट लावणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विषय निघाला होता, सुट्टी जाहीर करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र गिरीश महाजन म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री असताना का मागणी केली नाही, आत्ताच का आठवलं तुम्हाला? गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलंय हे आपल्याला माहिती आहे. ते अनेक खटलेबाजीमध्ये अडकून पडलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना माहित नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलं. कळलं? मिस्टर महाजन, जरा ऐकून घ्या, कानातले बोळे काढा आणि ऐका. माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी, महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात आहे, देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे. ही का मागणी केली? हे एसएनसी गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा, ते रायगडावर आले, गृहमंत्री, आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं. त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या. शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम. त्यांना सांगितलं, एवढं शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत, खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, एवढंच त्याने सांगितलं. गिरीश महाजनना ऐकायला कमी येतंय का? येते का? त्यांचा आरोग्य खात्याशी फार चांगला संबंध आहे. आता आम्ही त्यांना डॉक्टर देऊ. राऊत साहेब, मालवणमध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता, तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी 1 मेला त्याचं अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. भव्य पुतळा स्वागत आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे, जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली, पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का? त्या पुतळ्यात जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक, आणि तो पैसा निवडणुकीत वापरला, त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला हवी. नवीन शिक्षण धोरण आलं आता, हिंदी हे सक्ती हिंदी भाषा सक्तीची. काल देखील सक्ती नाहीये, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे.
एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. सर, घाटकोपरमध्ये आता मराठी आणि गुजराती वाद पेटलाय. मराठी लोक गंदे असं आज म्हटलं जातं. कच्चे घाटावरून वाद झालेला आहे आणि मराठी माणसं हे घाणेरडी असं देखील आता तिकडनं सोसायटीतली लोक नाही, आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा, नरेंद्र मोदी यांना हे कळवू. कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे. नाही, पण राऊत साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही लटकलेल्या अवस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात असतं तर मी उद्याच निवडणुका घेतल्या असत्या. त्यांच्या पण हातात दोन 2.5 वर्ष याचिका होतं. प्रलंबित आहेत. नाही, त्यांच्या हातामध्ये 2.5 वर्ष सरकार होतं. 2 याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना. तेव्हा चंद्रचूड होते ना, म्हणजे त्यांना सहज शक्य होतं. त्यांना हवा तो निकाल घेता आला असता. आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तर मुख्यमंत्र्यांची गवई म्हणणं आहे की गवई नवे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणून आता लवकरच रुजू होत आहेत. तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कारण त्यांच्याकडनं न्यायदेवतेनं जरी चंद्रचूड आणि डोळ्यावरची न्यायदेवतेच्या पट्टी सोडली असली तरी आम्ही न्यायदेवता न्याय देण्याच्या बाबतीत आंधळीच असायला पाहिजे. तिने इकडे तिकडे पाहू नये. आपल्यासमोर कोण आहे त्या पद्धतीनंच न्याय करावा. भूषण गवई यांना 6.5 महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे. तो जरी कमी वाटला असला तरी देशाच्या न्याय व्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे 6 महिने फार भरपूर आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, विदर्भाचे सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या देशातले शोषित पददलित जो समाज आहे, लोकशाही मानणारा, संविधानावरती श्रद्धा असणारा जो समाज आहे, त्यांचं गवईंवरती विशेष लक्ष असेल. नाही, पण राऊत साहेब, आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं बघा, होतं. अजूनही ते प्रलंबित आहे. आधीच्या खंडपीठाने जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली, ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे. म्हणजे भूषण गवईकडून तुमची ती बघा, अपेक्षा आहे? ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत. त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशः हे राजशिष्टाचाराला आणि याला धरून नाही, घटनेला. आमची अपेक्षा आहे की न्यायदेवतेनं न्याय करावा. तर एकनाथ शिंदे आणि म्हणतात की अजून- सरकार आणि अजूनही वेळ गेलेली नाही. सर, एकनाथ शिंदे म्हणतात की पायलट जरी बदलला तरी सरकारचं विकासाचं इंजिन तेच आहे आणि आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही असं देखील त्यांनी किती वेळा हेच पायलट बोलणार. झाले. पुढं काय काल पायलट. काल काय पौर्णिमा अमावस्या होती का काल? ते गावाला गेलं तेवढंच मला कळलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.